हाय फ्रेंड्स, आज आपण आरीवर्कसाठी कोणता धागा यूज करायचा हे पाहूया। हा प्रश्न मला खूप जणांनी विचारला की तुम्ही आरीवर्कसाठी कोणता धागा यूज करता। हा आहे जरीचा धागा। हा धागा आपल्याला आउटलाईनसाठी यूज करतो। हा धागा दुसऱ्या कोणत्याही कामासाठी यूज होत नाही, फक्त आउटलाईनसाठी आणि एखादा फ्लावर असेल किंवा वेल असेल ह्याच्यासाठी फिलिंग करायला तुम्ही वापरू शकता हा धागा। हा आहे नायलॉनचा धागा। तर खूप जण विचारतात की आरीवर्क ही नायलॉनच्या धाग्याने केलं तर चालतं का? तर हे पहा, आरीवर्क हे नायलॉनच्या धाग्याने करायचं नाही, कारण की ह्याने बीट्स वर्क केलं तर कालांतराने ते बीट्स लूज पडतात। त्यामुळे आरीवर्कसाठी नायलॉनचा धागा वापरायचा नाही। जर तुम्ही नेटवर्क वर्क करत असाल तर नेटसाठी हा धागा यूज करू शकता, कारण की दुसरा धागा यूज केला तर तो नेटमधून दिसतो, त्यासाठी तुम्ही नायलॉनचा धागा यूज करू शकता। आता हा आहे आपला मेन धागा, ज्यामुळे आपण आरीवर्क करतो। ज्याच्यामुळे हा धागा साधा धागा आहे, ह्याचा कलर हा गोल्डन कलर आहे। आरीवर्कमध्ये सगळ्या कामासाठी हा धागा यूज करायचा। आरीवर्कच्या पूर्ण कामासाठी यूज करू शकता, जसं बीड्स लावणं, हँगिंग लटकन लावणे ह्यासाठीही यूज करू शकता, कारण की ह्याचा कलर आणि बीड्सचा कलर एकच असतो, त्यामुळे हा कलरच यूज करायचा। हा गोल्डन कलर आहे।